हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन सहा शिक्षण यूट्यूब चॅनल. सो फ्रेंड्स, तर तुमच्या ज्या एक्झाम आहेत, बोर्ड एक्झाम हे आता लवकरच जवळ आलेल्या आहेत. जवळजवळ फक्त 1-2 महिनाच राहिलेल्या आहेत. तर आय होप तुमचा जो इंग्लिश विषयाचा अभ्यास आहे हा 70% तरी झाला असेल, तर 100% तो कम्प्लीट व्हावा याच्यासाठी तुम्हाला काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रेफर करावे लागतात, काही मॉडेल पेपर असतात ते रेफर करावे लागतात आणि त्यासाठी महत्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे. तर आज मी हा इंग्लिश या सब्जेक्टचा मॉडेल पेपर बघणार आहोत आपण. हा ऍक्च्युली मॉडेल पेपर नंबर 2 आहे. याच्या आधी मॉडेल पेपर 1 मी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पटकन बघून घ्यायचा आहे. तो सुद्धा अगदी व्यवस्थित विथ सोल्युशन मी सोडवून दिलेला आहे. तर हा सुद्धा आपण जो पेपर आहे हा विथ सोल्युशन बघणार आहोत. तर ही जी एक्झाम आहे या एक्झामसाठी तुम्हाला 3 तासाचा टाइम दिलेला असतो आणि 100 मार्क्स असतात. तर हे 100 मार्क्स कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत हे आपण प्रत्येक क्वेश्चन वाईज बघणार आहोत की कुठल्या क्वेश्चनला किती मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आहे हे अगदी व्यवस्थित आपण स्टडी करणार आहोत. चला, तर त्याच्यापूर्वी तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. सो क्वेश्चन फर्स्ट मध्ये क्वेश्चन ए, डू ॲज अ डायरेक्टेड, आणि हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन 1A हा टोटल 16 मार्क्स साठी विचारलेला आहे. आता या 16 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे हे आपण खाली बघणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघा, कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग अ करेक्ट लेटर. तर या ठिकाणी हे 4 क्वेश्चन तुम्हाला हे वर्ड्स आहेत हे 4 दिलेले आहेत, त्याच्यामध्ये करेक्ट लेटर फिलअप करावा लागणार आहे. ईच वर्ड साठी हाफ मार्क असणार आहे. हाफ 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 आणि हाफ. ओके, तर या ठिकाणी FRI, तर इथे तुम्हाला ई पुटअप करावं लागेल. END म्हणजे टोटल फ्रेंड हा वर्ड होईल. त्यानंतर इथं GOA, इथे यल पुटअप करावा लागणार आहे. GOALS गोल्स असणार आहे. त्यानंतर LARGE लार्ज, आणि इथे असणार आहे SPORT स्पोर्ट. तर हे असे 4 मिनिंगफुल वर्ड तयार झालेले आहेत. टोटल 2 मार्क्स असणार आहेत. सेकंड क्वेश्चन, कॉपी द सेंटेन्स करेक्टली. सो या ठिकाणी त्यांनी जे हे सेंटेन्स दिलेले आहेत, सेंटेन्स 1 आणि सेंटेन्स 2, हे तुम्हाला जसे आहेत तसे व्यवस्थित कॉपी करायचे आहे. कुठलीही मिस्टेक, स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर याच्यामध्ये कुठलीही मिस्टेक करायची नाहीये. तर हे लेटर सेंटेन्स मध्ये बघा, या ठिकाणी हे यू जे आहे हे कॅपिटल आहे, तसेच या ठिकाणी इथे एम जे आहे हे कॅपिटल आहे, इथे पी आहे हे कॅपिटल आहे. तर तुम्हाला आन्सर शीट मध्ये हे असंच्या असंच व्यवस्थित कॉपी करायचं आहे. तर हा विद्यार्थ्यांनो जो क्वेश्चन आहे हा तुमचा हातचा मार्क्स मिळवून देणारा आहे. याला 2 पैकी 2 मार्क्स पडलेच पाहिजे. फक्त काय करायचं आहे, असं जे असं बघून तुमच्या शीटमध्ये लिहायचं आहे. तर क्वेश्चन फर्स्ट हा जो आहे हा 16 मार्क्स आहे आणि हे 16 मार्क विद्यार्थ्यांनो तुमच्या हातचे मार्क आहे. त्याच्यामध्ये हा प्रश्न जो आहे हा तुम्हाला कंपल्सरी अटेम्प्ट करावाच लागेल, कारण याच्यामधून तुमचा स्कोर होणार आहे. पुढे जे क्वेश्चन्स आहेत, लेटर रायटिंग, पॅसेज रायटिंग, वर्बल, नॉन वर्बल, हे कसे आहेत याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळत नाहीत. परंतु हा जो क्वेश्चन फर्स्ट आहे याच्यामध्ये फुल मार्क्सचे चान्सेस असतात. त्यामुळे हा क्वेश्चन कॉपी म्हणजे करेक्ट सोडवायचाच आहे. चला, आता सेकंड मध्ये बघितलं आपण. थर्ड काय आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अ अल्फाबेटिकल ऑर्डर. सी, या ठिकाणी हे त्यांनी दिलेले आहेत, हे आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचे आहे. तर हा सुद्धा एकदम इझी क्वेश्चन आहे. तर याचे आन्सर बघा, या ठिकाणी आहे याचं हे आन्सर, एबल, इपिक, हर्ट अँड राईट. नेक्स्ट आहे हा आहे पॅशन, प्रोफंड, प्रिमायर अँड पेनिंग. तर या ठिकाणी पहिलं जे लेटर आहे हे सगळ्याचं काय आहे, पी आणि पीच आहे, तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले लेटर हे पी आहेत म्हटल्यावर तुम्हाला नेक्स्ट लेटर बघावं लागणार या ठिकाणचं आणि त्याच्यानुसार अल्फाबेटिकली ते अरेंज करावं लागणार. सो त्याचा आन्सर काय आहे, पेनिंग, पॅशन, प्रिमायर अँड प्रोफंड. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन, पंक्च्युएट द फॉलोइंग. आता त्यांनी हे 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत, तर याला अगदी व्यवस्थित तुम्ही पंक्च्युएशन मार्क्स वापरायचे आहे. चला, पहिला बघूयात काय आहे, व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. सो त्यांनी एक प्लेन सेंटेन्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळे पंक्च्युएशन वापरायचे आहेत. इथं आहे हे आन्सर, राईट. सो बघा, इथे डबल कोटेशन दिलेलं आहे, व्हॉट्स दॅट, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आहे, सेड कमल किशोर. देन नेक्स्ट काय आहे, मे बी यू आर राईट,
मटर्ड रामलाल. तर या ठिकाणी डबल कोटेशन मार्क घेतलेला आहे, मे बी यू आर राईट. त्यानंतर इथे बघा हा स्वल्पविराम दिलेला आहे आणि मटर्ड रामलाल. नेक्स्ट आता फिफ्थ क्वेश्चन. मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 letters each using the letter in the word intergenerational. राईट. तर त्यांनी एवढा मोठा हा जो एक वर्ड दिलेला आहे, या एवढ्या मोठ्या वर्ड मधून आपल्याला छोटे छोटे असे कमीत कमी 3 लेटर असणारे 4 शब्द तयार करायचे आहेत. तर या ठिकाणी मी हे 4 शब्द तयार केलेले आहेत. तुम्ही तुमच्या परीने अजून सुद्धा ऍड करू शकता. रॅट, टार, रेड आणि टियर. तर हे 4 शब्द मी तयार केलेले आहेत. अजून सुद्धा याच्यामध्ये शब्द तयार होतात. सो क्वेश्चन 6. स्पॉट द एरर अँड रीराईट द करेक्ट सेंटेन्स. तर त्यांनी हे 2 सेंटेन्स दिलेले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एरर काय आहे शोधून ते सेंटेन्स करेक्ट करून लिहायचं आहे. तर त्यांनी काय दिलेलं आहे, माय चिल्ड्रेन इज प्लेइंग अँड डान्सिंग. ओके, तर या ठिकाणी हे आपला आहे आन्सर. सो या ठिकाणी इज त्यांनी वापरलेले आहे, तर हे इज आपल्याला नको आहे, आपल्याला ते करेक्ट करून या ठिकाणी आर यूज करायचं आहे. माय चिल्ड्रेन, चिल्ड्रेन आहेत म्हणजे अनेक वचनी आहे, त्यामुळे इज येईल का, तर इज येणार नाही, तर तिथे आर येणार. चिल्ड्रेन आर प्लेइंग अँड डान्सिंग. नेक्स्ट, द नोबेल कमिट हॅज इन्व्हाइट मी टू प्रेझेंट अ लेक्चर. तर इथे त्यांनी इन्व्हाइट हे दिलेलं आहे, तर इन्व्हाइटच्या जागी इन्व्हाइटेड असं लिहावं लागेल. त्यामुळे करेक्ट सेंटेन्स कसं येईल, द नोबेल कमिटी हॅज इन्व्हाइटेड मी टू प्रेझेंट अ लेक्चर. तर हे झालं आपले दोन्ही करेक्ट सेंटेन्स. तर याला 2 मार्क्स असणार आहेत. बघा हे सगळा क्वेश्चन फर्स्ट जो आहे हा खूप इझी आहे. देन क्वेश्चन 7 आलेला आहे, राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. तर त्यांनी हँडरायटिंग हा एक वर्ड दिलेला आहे, याच्या जागी तुम्हाला दुसरा कुठलाही शब्द ते देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल गर्ल, बॉय किंवा स्पोर्ट. तर इथे त्यांनी दिलेला आहे हँडरायटिंग. तर हँडरायटिंगशी रिलेटेड वर्ड कोणते कोणते आहेत हे आपल्याला इथे लिहावे लागणार आहेत. चला तर आपण आता लिहूयात. हँडरायटिंग आपण काय म्हणतो, ब्युटिफुल हँडरायटिंग आहे, तर इथं आपण लिहूया ब्युटिफुल. त्यानंतर रीडेबल, त्याच्यानंतर इथं आपण लिहू शकतो अनटायडी, आणि आपण आणखीन एक शब्द इथं लिहू शकतो, तो आहे स्मूथली. राईट. तर हे आपण हँडरायटिंगशी रिलेटेड 4 वर्ड्स मी लिहिलेले आहेत. तुम्ही तुमच्या परीने एक्स्ट्रा कुठले तुम्हाला आठवत असतील ते लिहू शकता. चला 2 मार्क्सचा हा क्वेश्चन कंप्लीट झाला. आता क्वेश्चन 8. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब सांगितलेले आहे. तर इथं वर्ब सांगितलेलं आहे. काही वेळेला तुम्हाला नाउन्स सुद्धा विचारतील, तर ते व्यवस्थित ते वाचायचं आहे. वर्ब्स विचारलेले आहेत का नाउन विचारलेले आहेत. इथं आहे वर्ब्स. तर आता वर्ब्स आपल्याला add 4 words each beginning with the last letter of a previous word. म्हणजेच त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी एक हे वर्ड दिलेला आहे ऍसेप्ट. तर याचा हा टी जो आहे, हा टी नेक्स्ट जो वर्ड असणार आहे त्याचा स्टार्टिंग असणार आहे किंवा त्याची बिगिनिंग असणार आहे. मग आता इथे आपण ऍसेप्ट, टीचं फर्स्ट लेटर घेतलं, बिगिनिंग साठी टी घेतलं, तर टी वरून वर्ब कोणता असणार आहे, टेक, म्हणजेच घेणे. हे झालं आपलं एक वर्ब. आता इथं आलेलं आहे ई. तर आता ई वरून आपल्याला स्टार्ट करावं लागणार. तर ई वरून येणार ईएटी, ईट, म्हणजेच खाणे. हे सुद्धा एक वर्ब झाला. तर इथं आहे टी. तर इथं पुन्हा आपल्याला टी घ्यायचं आहे. तर इथं येणार आहे टॉक, किंवा तुम्ही इथे टीच देऊ शकता, आणि एच वरून येईल हेल्प. बघा इथं इथला राईट. तर हा आपला क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 1 इन क्वेश्चन बी, डू ॲज अ डायरेक्टेड. 4 मार्क्स साठी हा क्वेश्चन आहे. सो बघा काय आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज थ्रो अवे.
तर त्यांनी थ्रो अवे हे 2 वर्ड दिलेले आहेत आणि त्याच्यापासून एक मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला बनवावं लागणार आहे. सो याचा आन्सर काय येणार स्टुडंट? तुम्ही जरा तुमच्या पद्धतीनं विचार करायचा आहे, काय सेंटेन्स बनतील हे याचा विचार करायचा आहे. डायरेक्ट मी जे देते हे उत्तर कॉपी करायचं नाही. तर वी शुड थ्रो अवे द ब्लाइंड बिलीव्स फ्रॉम अवर माइंड्स. Second, add a prefix or a suffix to make a new words. Pick the root words to use any one of it in your own sentence. तर त्यांनी काय दिलेलं आहे? बिलीव्ह अँड क्लीन दिलेलं आहे. तर याच्यामध्ये बिलीव्ह साठी काय येणार? बिलिव्हेबल. क्लीन साठी येणार अनक्लीन. आणि आता त्याच्यामध्ये एक सेंटेन्स सुद्धा आपल्याला बनवावं लागणार आहे. तर बिलीव्ह यूज करून किंवा क्लीन यूज करून आपल्याला ते बनवावं लागणार. तर हे आहे आपलं त्याचं सेंटेन्स. वी शुड क्लीन अवर हँड्स प्रॉपरली. आपले हात आपण स्वच्छ धुतले पाहिजेत. तर ह्या 4 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे? इथे 1 मार्क, इथे 2 मार्क्स आणि इथे 1 आहे बघा. याच्यामध्ये काय आहे? ऍड द सबऑर्डिनेट क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली. तर त्यांनी एक वाक्य दिलेलं आहे आणि याच्या पुढे आपल्याला थोडेसे सेंटेन्सेस ऍड करून ते वाक्य मिनिंगफुली कम्प्लीट करायचं आहे. तर याला 1 मार्क आहे. खूप इझी आहे सगळे क्वेश्चन हे. वी वॉच द लास्ट मूवी विच वॉज रिलीज्ड लास्ट वीक किंवा विच वॉज अ हॉरिबल असं तुम्ही सुद्धा लिहू शकता. इथं काय दिलेलं आहे? विच वॉज रिलीज लास्ट वीक किंवा इथं मी लिहिते बघा विच वॉज अ हॉरिबल. राईट. तर हे असं तुम्ही तुमच्या परीने मिनिंगफुल सेंटेन्स पुढे कंप्लीट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन सेक्शन 2 आलेला आहे टेक्स्च्युअल पॅसेज. म्हणजेच त्यांनी पॅसेज दिलेला असतो, तो पॅसेज अगदी व्यवस्थित रीड करायचा, अर्थ समजावून घेऊन रीड करायचा आणि मग त्याच्यावरचे क्वेश्चन्स जे आहेत हे लिहायला घ्यायचे. तर हा जो टोटल क्वेश्चन आहे हा 10 मार्क्स साठी आहे. तर या 10 मार्क्सचं कसं डिस्ट्रीब्युशन होतं हे आपण बघूयात. क्वेश्चन 2 मधील क्वेश्चन ए, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. त्याच्यामध्ये A1, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट ऑर रॉंग. तर त्यांनी हे जे स्टेटमेंट दिलेले आहेत हे सगळे स्टेटमेंट बरोबरचे आहेत का चुकीचे आहेत हे जर आपल्याला बघायचं असेल तर पहिल्यांदा हा जो पॅसेज आहे हा पॅसेज अगदी व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. त्यासाठी तुमचं रीडिंग हे चांगलं असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमची वोकॅबलरी सुद्धा चांगली असली पाहिजे. हे सगळं चांगलं असलं पाहिजे. सो त्या दृष्टीने तुमचं प्रिपरेशन हे एक्झामच्या दृष्टीने असलं पाहिजे. रीडिंग तर फास्ट हवंच, पण फक्त रीडिंग फास्ट असून उपयोग नाही, तुमची वोकॅबलरी सुद्धा चांगली पाहिजे. तर आता विद्यार्थ्यांनो हा जो पॅसेज आहे हा पॅसेज तुम्ही हा व्हिडिओ थोडा पॉज करा आणि पटकन वाचून घ्या. कारण एवढा मोठा पॅसेज मी वाचून दाखवला तर आपला व्हिडिओ काय होईल? लेंदी होईल. सो त्यावेळेला तुम्ही काय करा, हा जो पॅसेज आहे हा फर्स्ट वाचून घ्या आणि तुमच्या परीने याचे जे आन्सर्स आहेत ते देता येतात का बघा, नाहीतर मी तुम्हाला आन्सर्स प्रोव्हाइड करतेच. तर चला आपण आता या ठिकाणी तुम्ही हा पॅसेज वाचला असेल तर यावरचे हे क्वेश्चन बघूयात. राकेश फादर इज अ स्कूल टीचर. देन सेकंड आहे द रायटर वॉज अ ट्रान्सफर्ड टू बॉम्बे. थर्ड आहे मीना इज ऑलवेज पेसिमिस्टिक. अँड फोर्थ आहे मीना हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सो आता यातले सगळे काय काय रॉंग आहे काय राईट आहे हे आपण बघूया. तर हे आहे याचं आन्सर. राकेश फादर इज अ स्कूल टीचर हे सेंटेन्स आहे हे राईट आहे. द रायटर वॉज अ ट्रान्सफर टू बॉम्बे, दिस वन इज रॉंग. मीना इज ऑलवेज पेसिमिस्टिक इज ऑल्सो राईट. अँड फोर्थ जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा बरोबरच आहे. तर यासाठी टोटल 2 मार्क्स आहेत. प्रत्येक एक सेंटेन्स आहे हाफ मार्क्स साठी दिलेला आहे. आता त्यामधील क्वेश्चन A2, डिस्क्राईब मीनाज नेचर. राईट. तर मीनाचं नेचर या पॅसेज मध्ये कशा प्रकारे दिलं आहे हे आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. सो हा सुद्धा क्वेश्चन इझीच आहे. पॅसेज मधले जे सेंटेन्स आहेत ते फक्त तुम्हाला कॉपी करावे लागणार आहे. द मीना वॉज अ पेसिमिस्टिक पर्सन. शी नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से अबाउट द थिंग or any person. She wouldn't appreciate things around her. She had a habit of complaining things as her thoughts were always negative.
तर एवढं तुम्ही उत्तर हे 2 ते 3 वाक्यात लिहिला तर तुम्हाला फुल 2 मार्क्स या ठिकाणी मिळणार आहे. राईट. तर नेक्स्ट क्वेश्चन A3. फाइंड आउट द अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. तर जो पॅसेज दिलेला आहे त्याच्यामधले आपल्याला अपोजिट वर्ड शोधायचे आहेत, म्हणून म्हटलं पॅसेज हा व्यवस्थित वाचा, त्याचबरोबर तुमची वोकॅब्युलरी सुद्धा चांगली पाहिजे. तर त्यांनी दिलेले आहेत बॅड, नेव्हर, निगेटिव्ह आणि कोल्ड. तर त्याचे अपोजिट वर्ड काय येणार? गुड. नेव्हर साठी येईल ऑलवेज, निगेटिव्ह साठी येणार पॉझिटिव्ह आणि कोल्ड साठी येणार हॉट. चला, तुम्ही बोर व्हायला नकोत म्हणून आपण पेनचा कलर चेंज केला. आता क्वेश्चन A4 मधील क्वेश्चन 1. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. तर हे जे त्यांनी सेंटेन्स दिलेलं आहे याच्यासाठी आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे खाली जे 4 ऑप्शन दिलेले आहेत यातलं करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स शोधायचं आहे. राईट. तर त्याच्यासाठी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तुमचं जे ग्रामर आहे हे परफेक्ट असायला पाहिजे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं बनवायचे, त्याचे रूल्स काय आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. सो बघा, आता या ठिकाणी फर्स्ट काय दिलेलं आहे? हाऊ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता वॉज अँड व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल इज श्वेता. तर तसं बघायला गेलं तर हा जो क्वेश्चन आहे हा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. तर कन्फ्यूज व्हायचंच नाहीये. तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं बनवायचं हे माहीतच आहे. त्यामुळे आता करेक्ट ऑप्शन जर यातला आहे तर तो आहे व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज. हे आहे सेकंड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अफर्मेटिव्ह सेंटेन्स. तर आता अफर्मेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, अफर्मेटिव्ह सेंटेन्स हे आपल्याला काय करायचं आहे? शोधायचं आहे. शी वॉजंट अ व्हेरी प्लीझंट कंपनी. फर्स्ट, शी वॉज अ व्हेरी अनप्लीझंट कंपनी. शी वॉजंट अ व्हेरी अनप्लीझंट कंपनी. शी वॉज अ व्हेरी प्लीझंट कंपनी अँड शी वॉज अ व्हेरी ब्युटिफुल कंपनी. तर यातलं कोणतं येणार बरोबर? जरा तुम्ही जरा विचार करा आणि सांगा कुठलं बरोबर येणार. तर सेकंड ऑप्शन हा आपला बरोबर येणार. शी वॉज फर्स्ट, शी वॉज अ व्हेरी अनप्लीझंट कंपनी. कारण अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवायला सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला नॉट काढून टाकावं लागणार. नाउ क्वेश्चन A5. What is meant by Meena never had anything positive to say. तर याचं जे आन्सर आहे हे स्टुडंट तुम्ही राईट करायचं आहे. नेक्स्ट बी क्वेश्चन मध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कॅरी आउट द ऍक्टिव्हिटीज. तर हा सुद्धा टोटल 2 मार्क्स साठी आहे. मगाचा जो होता तो सुद्धा 10 मार्क्स साठी होता, हा सुद्धा 10 मार्क्स साठीच आहे. सो याच्यामध्ये B1 दिलेला आहे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. तर क्वेश्चन सोडवायला घेण्याआधी आपण एक काम करूयात. हा जो पॅसेज आहे हा पॅसेज पहिल्यांदा वाचून घेऊयात. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. तर त्याच्यासाठी त्यांनी पॉइंट दिलेले आहे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल अँड रिअलिस्टिक. राईट. चला, तर पॅसेज हा व्यवस्थित एकदा रीड करून घ्या तुम्ही. आपण त्याच्यावरचे क्वेश्चन काय आहेत हे बघूयात. फर्स्ट, स्पेसिफिक गोल्स मेक इट इझियर टू. आपल्याला कंप्लीट करायचे आहेत हे सेंटेन्स. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट अ गोल्स दॅट आर अचिवेबल. गोल्स मे ऍक्ट लाईक अ स्टेपिंग स्टोन टू हेल्प. आणि नेक्स्ट आहे एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन. तर आपल्याला एक सेंटेन्स कसं कंप्लीट करायचे आहेत बघा. आता हे आलेलं आहे याचे आन्सर. सेट अ पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल within one's current skill set or area of expertise. थर्ड वन आहे हे कंप्लीट केलेलं आहे आपण विथ द हेल्प ऑफ पॅसेज. मीट ब्रॉडर गोल्स आणि अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अ अनरिअलिस्टिक. तर हे सगळे आपण काय केलेले आहेत असे कंप्लीट केलेले आहे. त्याच्या खाली तुम्ही काय करायचं? अंडरलाईन करायचं म्हणजे ते लगेच कॅचअप होतं. आता पॅसेजवरचाच क्वेश्चन B2 आहे. हाऊ डज अनक्वालिफाईंग गोल्स हेल्प अस. सो याचा आन्सर बघा. क्वालिफाईंग गोल्स हेल्प अस टू ट्रॅक प्रोग्रेस,
towards our goal. This makes it easier to mark our development. It also helps us understand the areas to improve. We can see our growth and work on areas to implement. म्हणजे त्याच्यापासून आपण आपली ग्रोथ आणि आपलं वर्क कसं चाललेलं आहे किंवा सॉरी कसं चालू आहे, आपली इम्प्रूव्हमेंट कशी होत आहे हे आपण बघू शकतो आणि त्या प्रकारे आपल्याला त्याची हेल्प होते. नेक्स्ट B3, क्रॉस द ऑड मॅन आउट. सो आता हे 4 क्वेश्चन विचारलेले आहेत 1 2 3 4. तर यातले आपल्याला वेगळा शब्द शोधायचा आहे. ठीक आहे, पहिलं वाचून घेऊयात आपण. इन्व्हॉल्व, प्रोव्हाइड, इम्पॉर्टंट आणि क्रिएट. सेकंड मध्ये काय काय दिलेलं आहे? स्पेसिफिक, रिअलिस्टिक, डिफेन्सिव्ह आणि कॅपॅसिटी. फोर्थ आहे परफॉर्मन्स, अचिव्हमेंट, अग्रेसिव्ह अँड प्रेसिडेंट. ओके, तर फोर्थ आहे क्लिअरली, लकी, फ्रीली आणि एक्झॅक्टली. तर क्वेश्चन वाचत असताना आपल्या लक्षात आलेलं आहे की याचे वेगळा घटक कोणते आहेत यातले. तर त्या पहिल्यामधला आहे तो आहे इम्पॉर्टंट, हा वेगळा घटक आहे. सेकंड मध्ये बघा स्पेसिफिक, रिअलिस्टिक अँड डिफेन्सिव्ह, याच्यापेक्षा वेगळा कोण आहे? कॅपॅसिटी. नेक्स्ट परफॉर्मन्स, अचिव्हमेंट आणि प्रेसिडेंट, याच्यापेक्षा वेगळा कोण आहे? अग्रेसिव्ह. आणि क्लिअरली, फ्रीली आणि एक्झॅक्टली पेक्षा वेगळा आहे हा. नेक्स्ट B4, इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट अ गोल्स. तर पिक आउट द इन्फिनिटिव्ह. ओके, तर पिक आउट द इन्फिनिटी. अँड सेकंड क्वेश्चन काय आहे? These goals may act like a stepping stone. Pick out the present particle. तर या फर्स्ट अँड सेकंडचा आन्सर इथं आहे बघा. ओके, तर इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स, याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह सांगितलेलं आहे, तर ते आहे टू क्रिएट. अँड दिस गोल्स मे ऍक्ट लाईक अ स्टेपिंग स्टोन. तर त्याच्यामध्ये जो प्रेझेंट पार्टिकल आहे तो आहे स्टेपिंग, ING लागलेला आहे तो आहे स्टेपिंग. सो हे झालं याचा आन्सर. प्रत्येकासाठी 1 मार्क्स दिला होता. नेक्स्ट B5, व्हॉट इज इट नेसेसरी टू सेट अवर गोल्स रिअलिस्टिक. तर आता बघा याच्यासाठी तुम्हाला 4 ते 5 सेंटेन्सेस तयार करावे लागणार आहेत. व्हाय इट इज नेसेसरी टू सेट अवर गोल्स रिअलिस्टिक. तर यासाठी तुम्हाला 4 to 5 सेंटेन्स तयार करावे लागतील. तर त्याच्यामध्ये तुम्ही सेंटेन्सेस लिहू शकता. वाय अवर गोल्स इज इम्पॉर्टंट, किंवा तुम्हाला त्या तुमच्या गोल्स पर्यंत, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या कुठल्या ट्रिक्स वापराव्या लागल्या, किती म्हणजे त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, हे महत्वाचं आहे. देन किंवा तुम्ही असं सुद्धा लिहू शकता की एक जे गोल्स आहे किंवा तुमचं जे ध्येय आहे ते जर तुम्ही सेट केलात तर त्या दृष्टीनं तुम्ही पुढे चालू शकता, किंवा ते ध्येय तुम्हाला गाठण्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करू शकता. हे जे आहे हे अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्ही यामध्ये लिहू शकता. आता सेक्शन 3 आहे पोएट्री. तर पोएट्रीसाठी क्वेश्चन 3A, रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड डू द ऍक्टिव्हिटीज फॉर 5 मार्क्स. सो कम्प्लीट द फॉलोइंग वेब. ठीक आहे, तर थोडा वेळ थांबूया आणि इथं आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा जे दिलेलं आहे पोएम ती रीड करूया. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, walking every day on a same path, if you do not change your routines, if you do not wear different colors, or if you not speak to those who don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. सो पोएम तर इझी आहे. आता याच्यावरचे आपण क्वेश्चन घेऊया. यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ यू, जर यू, आता याचे बघायचे आहेत. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे तेच आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमचं रुटीन आहे तेच ठेवलात, काही चेंज केला नाही तर यू आर डाईंग स्लोली. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, जे पॅशन आहे त्याला जर तुम्ही इग्नोर करत असाल, अवॉइड करत असाल तर तुम्ही slowly while you are start dying slowly. Do not wear different colors and do not speak to those you don't know.
तर तुम्हाला ज्यांची ओळख नाही त्यांच्याशी तुम्ही बोललं पाहिजे, असं नाही केलं देन यू आर स्टार्टिंग स्लोली. तर असं साधारणतः आपण हे वेब जे आहे हे कम्प्लीट केलेलं आहे आणि खूपच इझी आहे. फक्त पोएम मधले जे सेंटेन्सेस आहेत ते पिकअप करायचे होते, फिलअप करायचे होते. A2. According to the poet, passion and their turbulent emotions do two things. What are they? तर 2 मार्क्सला हा क्वेश्चन आहे. फर्स्ट, ग्लिस्टन अवर आईज अँड मेक हर्ट बीट फास्ट. A3 बघा, गिव्ह युअर ओन रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. तर पोएम मधले रायमिंग वर्ड सांगितलेले नाहीत, युअर ओन रायमिंग वर्ड सांगितले. सो आईज साठी काय येणार? आईज साठी येणार, तर आईज साठी रायमिंग वर्ड काय येणार बघा स्टुडंट, आपण या ठिकाणी लिहूया क्राईज, CRIES, क्राईज. किंवा साईज हा सुद्धा सोपा शब्द आहे. किंवा आपण लिहू शकतो ट्राईज. तर कुठलाही एक लिहायचा आहे, मी जस्ट तुम्हाला जास्त देते. त्यानंतर फास्ट साठी येणार कास्ट. ओके, तर कुठलाही एक लिहू शकतो. नाउ बी, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. 10 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. आता त्यांनी एक पोएम दिलेली असते, ती पोएम आपण वाचायची व्यवस्थित आणि त्याच्यावर त्याला टायटल सजेस्ट करायचं किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली लाईन आवडली, ती का आवडली, हे सगळं या क्वेश्चन मध्ये द्यायचं आहे. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो. तर अशाच पद्धतीने ही पुढची सुद्धा आहे. तर नेक्स्ट जे आहे ही तुम्ही वाचून घ्या, कारण मी वाचायला गेलं तर आपला व्हिडिओ लेंदी होणार. आणि याचं जे पोएट आहेत ते आहेत वॉल्ट व्हिटमॅन. चला, तर आता याच्यासाठी टायटल, पोएट, थीम, राईम स्कीम्स किंवा फिगर ऑफ स्पीच काय आहे, फेवरेट लाईन कोणती आहे, हे आपण सगळं बघणार आहोत. तर टायटल आपण काय आहे याचं, ओ कॅप्टन माय कॅप्टन. पोएट कोण आहे त्याचे, वॉल्ट व्हिटमॅन. एक एक मार्क्ससाठी आहे, हातचे मार्क्स आहेत, अजिबात सोडायचे नाहीत. थीम काय आहे, द पोएम इज अबाउट द मिक्स्ड इमोशन ऑफ द स्पीकर. ही इज अ जॉयस अबाउट द विक्टोरियस रिटर्न आफ्टर अ डेडली वॉर. At the same time, he is sad as his captain is no more. सो वॉर नंतर त्यांचा कॅप्टन म्हणजे एक्सपायर झाल्यामुळं त्यांना इट सिम्बॉल्सेस द mournful feelings about the great leader. It is a dedicated to Abraham Lincoln, the former president of America. त्यानंतर राईम स्कीम्स कसे आहे त्याच्यामध्ये, AABB CDED बघा कसं आहे. दे फिगर ऑफ स्पीच, तर फिगर ऑफ स्पीच कसे आहे, ॲपॉस्ट्रॉफी, रिपिटेशन अँड ओनॅमॅटोपोया एक्सेट्रा. स्पेशल फीचर्स काय आहेत, दिस पोएम इज अ फाईन एक्झाम्पल ऑफ एलिगी. दिस शिप अँकर is a symbol of the end of the war. The death of the captain represents the death of Abraham Lincoln. The Vijay implies the civil war. The implied meaning of the ship is anchored safe and sound. The war is covered and from now on a peace prevails. Then favorite lines कोणत्या आहेत, the ship is anchored safe and sound. It voyage close and done. From fearful trip, the victor ship comes in with the object won. ह्या आवडलेल्या लाईन्स आहेत त्याच्यामधल्या. So why I like this poem? I like this poem because it is very heart touching. I can visualize almost every imaginary used in the poem. It is beautiful composed. I can imagine how Americans might have felt at the loss of their captain. सो फिनिश हे झालं या ठिकाणी 10 मार्क्सचा क्वेश्चन. राईट, क्वेश्चन 4 आलेला आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. तर त्याच्यामध्ये सुद्धा हा त्यांनी पॅसेज दिलेला असतो, पॅसेज रीड करायचा आणि अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. So first, Mother Teresa was awarded the Nobel Prize Peace Prize in. तर त्यांनी खाली
इयर्स दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत त्याचे. सेकंड, मदर टेरेसा गेव अप हर टीचिंग करिअर इन, त्यासाठी सुद्धा ऑप्शन दिलेले आहेत. द नोबेल पीस प्राइज वॉज इन्स्टिट्यूटेड इन. अँड फोर्थ आहे, द सब्जेक्ट दॅट मदर टेरेसा थॉट इन द कन्व्हेंट स्कूल वॉज. ओके, तर सगळा हा पॅसेज आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यावा लागेल. कुठल्या जागी काय, तर इथं काय दिलेलं आहे बघा, 1979 नोबेल पीस प्राइज. ओके, so estimated price since it was instituted in 1991. Then in 1947 she gave up her teaching career. तर इथं आन्सर मिळाला, आपलं इथं मिळालं राईट. Then okay, there she was taught geography in a convent school. Okay, तर आता बघूया त्याची आन्सर. Nobel Prize in 1979. Mother Teresa gave up her teaching career in 1947. Nobel Peace Prize was instituted in 1901, म्हणजे 1901 मध्ये. And the subject that Mother Teresa taught in a convent school was a geography. Second, complete the following web. तर हे वेब जे मदर टेरेसाज ऑर्गनायझेशन रन्स. orphanages, schools, hospitals and youth centers. Match the words in column A with their meaning in the column B. कॉलम ए, कॉलम बी दिलेला आहे, तर याचा आन्सर इथं आहे बघ, राईट. सो वीक किंवा थिन बॉडी, तर त्याला आहे फ्रेल लुकिंग. टिसिपल्स साठी आहे फॉलोअर्स. पोलाइट साठी आहे हंबली. अँड कंटिन्युअस साठी आहे सस्टेन. नेक्स्ट क्वेश्चन A41. She gave up her teaching career. Rewrite the sentence beginning with her teaching career. तर त्याचा आन्सर इथं आहे बघा, हे याचा आन्सर इथं आपण बघणार आहोत. Her teaching career was given up by her. Then second, she is regarded as a saint. तर त्यासाठी क्वेश्चन टॅग वापरायचा आहे आणि याचा आन्सर आपण आता इथं बघणार आहोत. शी इज रिगार्डेड ॲज अ सेंट, इजंट शी, म्हणजे आपण हे वापरलं सेकंड ऑप्शन. फिफ्थ, A5. डू यू टेक मदर टेरेसा ॲज युअर रोल मॉडेल? व्हाय नॉट? तुम्ही मदर टेरेसांना तुमचं आदर्श व्यक्तिमत्व मानता का, किंवा मानत नसाल तर त्याच्याशी विषयी 4 to 5 सेंटेन्सेस ऍड करायचे आहेत. तर ऑब्व्हियसली आपण पॉझिटिव्ह आन्सर द्यायचा आहे की आम्ही मदर टेरेसांना रोल मॉडेल मानतो असं म्हणून, आणि त्याच्या खाली त्यांचे तुम्हाला जे पॉइंट्स आवडतात किंवा ते तुमच्यासाठी का रोल मॉडेल्स आहेत हे सगळे सेंटेन्स तुम्ही लिहायचे आहेत. क्वेश्चन 4B, समरी रायटिंग. ओके, तर समरी रायटिंग साठी 5 मार्क्स दिलेले आहेत. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4A अँड राईट द समरी ऑफ इट. सजेस्ट द सुटेबल टायटल इन युअर समरी. तर आता हा जो पॅसेज दिलेला आहे हा रीड केलेलाच असतो ऑलरेडी, तर याची एक थोडक्यात समरी बनवायची आणि त्याला एक छानसं नाव द्यायचं आहे. सो त्याच्यासाठी पॉइंट दिलेले आहेत. पॉइंट मध्ये बघा, सजेस्ट अ सुटेबल टायटल टू युअर समरी. तर ते जी तुम्ही समरी तयार करणार त्याला एक छोटंसं टायटल पण द्या. एक्सप्रेस द गिस्ट ऑफ पॅसेज इन युअर ओन वर्ड्स बाय युझिंग द पॉइंट अंडरलाईन. जर जे शब्द तुम्ही घातलेले आहेत, वापरलेले आहेत, त्याच्यासाठी तुम्ही अंडरलाईन करा. यूज अप्रोप्रिएट वोकॅबलरी, ग्रामर अँड लँग्वेज. तर व्यवस्थित वोकॅबलरी, ग्रामर अँड अवॉइड एक्झॅक्ट रिपिटेशन ऑफ सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. पुन्हा तीच वाक्य लिहायची नाहीत. अँड डोंट एक्सप्रेस युअर ओन ओपिनियन. तर स्वतःच सुद्धा मत त्या ठिकाणी द्यायचं आहे, राईट. तर अशा प्रकारे ही समरी लिहायची आहे. आता सेक्शन 5 रायटिंग स्किल, त्यामध्ये क्वेश्चन 5A, रीड द फॉलोइंग ऍडव्हर्टाइजमेंट अँड राईट एनी वन ऑफ द लेटर गिवन. 5 मार्क्स साठी क्वेश्चन आहे. तर मगाशी मी काय म्हटलं, क्वेश्चन फर्स्ट, क्वेश्चन सेकंड, क्वेश्चन थर्ड हे जे आहेत हे कंपल्सरी जास्तीत जास्त अटेम्प्ट करता येईल हे बघायचं आहे, कारण त्याच्यामध्ये फुल मार्क्स मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. पण आता हे जे रायटिंग स्किल, लेटर रायटिंग वगैरे आहे, याला काय होतं, थोडंसं पैकीच्या पैकी मार्क्स मिळत नाहीत. तर ते जे क्वेश्चन आहेत ते जास्तीत जास्त अटेम्प्ट करायचे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही प्रकारची चूक करायची नाही, कारण त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात.
तर मॅरेथॉन ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे. याच्यामध्ये थीम काय दिलेली आहे, माय फेवरेट कार्टून कॅरेक्टर. तर ही जी कॉम्पिटिशन आहे त्याची थीम दिलेली आहे इथे बघा. आणि युअर फेवरेट ड्रॉइंग ऑफ अ कार्टून कॅरेक्टर कॅन गेट अ चान्स टू विन एक्साइटिंग प्राइज अँड गिफ्ट वाउचर्स इन्क्लुडिंग फॉरेज अँड टूर लॅपटॉप अँड मेनी मोर्स. ओके, तर इतके सगळे गिफ्ट अँड वाउचर्स मिळणार आहेत. तर त्यासाठी टर्म्स दिलेले आहेत, कंडिशन्स दिले आहेत. चिल्ड्रन शुड बी प्रेझेंट 30 मिनिट्स बिफोर prescribed time. 6 to 10 and 11 to 16 will be two age group and participants should bring drawing sheet colors of their own. तर हे आहेत त्यांच्या टर्म्स. डेट दिलेली आहे, टायमिंग दिलेला आहे, त्यांचा व्हेन्यू सांगितलेला आहे आणि एंट्री फी सुद्धा सांगितलेली आहे. सो त्याच्या खाली जे सगळं दिलेलं आहे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लेटर रायटिंग लिहायचं. तर इनफॉर्मल लेटर किंवा फॉर्मल लेटर दोन्हीपैकी एक कुठलं तरी लिहायचं आहे. जर इनफॉर्मल लेटर लिहिणार असाल तर त्याच्यासाठी ते लिहित असताना कशी मार्क सिस्टीम असते बघा. सेंडर्सचा ऍड्रेस आणि जे डेट आहे, डेट लिहाच आणि ऍड्रेस सुद्धा तुम्ही लिहाच, तर त्यासाठी अर्धा मार्क असतो. सॅल्युटेशनसाठी अर्धा मार्क असतो. मेन बॉडीसाठी 2.5 मार्क आहे. क्लोजिंग हे करावीच लागणार, त्याला हाफ मार्क आहे. आणि ग्रामर तुम्ही जे मेन बॉडीमध्ये किंवा ऍड्रेस लिहित असताना, डेट लिहित असताना जे काही वेगवेगळे पंक्च्युएशन मार्क यूज करता, मेन बॉडीमध्ये जे ग्रामर यूज करतात त्याला 1 मार्क असतो. फॉर्मल लेटर असेल तर त्याच्यासाठीही अशा प्रकारची मार्किंग सिस्टीम असते. आता B1 और B2 दोन्हीपैकी कुठलं पण एक लिहायचं आहे. तर पहिलं आपलं B1 बघूयात. डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंगसाठी 1 मार्क्सला काय सांगितलेलं आहे, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड स्टेटमेंट. तर याच्यातून एक हे सगळे जम्बल्ड स्टेटमेंट दिले आहे, यातून छानपैकी एक डायलॉग प्रिपेअर करायचा. सेकंड सांगितलेलं आहे कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग्स. तर त्यांनी काही डायलॉग्स दिले आहे. डू यू लाईक टू हिअर बेड टाइम स्टोरीज. सो इथे तुम्ही काय लिहू शकता, येस. विच स्टोरीज डू यू वॉन्ट टू, सपोज आता या ठिकाणी असले विच स्टोरीज डू यू लाईक हिअर टू मोस्ट. सो हॉरर इथे लिहू शकता. राईट. तर अशा प्रकारे ते डायलॉग कम्प्लीट करायचे आहेत. नेक्स्ट थर्ड, राईट द डायलॉग्स ऑन अ प्रिपरेशन फॉर द एक्झाम बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. तर तुमचे आणि तुमच्या फ्रेंड्सचं परीक्षेसाठीचे काही प्रिपरेशन चालू आहे, तर तुमचं त्याच्यामध्ये काय बोलणं होतं याच्यासाठीचे ते डायलॉग लिहायचे आहेत. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज, म्हणजे 3 तुमची वाक्य, 3 तुमच्या फ्रेंडची वाक्य, अशा प्रकारचं ते डायलॉग लिहायचे आहेत. किंवा और क्वेश्चन आहे तो आहे, इमॅजिन दॅट यू आर अ कॅप्टन ऑफ खो खो टीम ऑफ युअर स्कूल. यू आर आस्क्ड टू डिलिव्हर स्पीच ऑन अ हार्डवर्क अ की टू सक्सेस. यूज फॉलोइंग पॉइंट्स इन युअर ड्राफ्ट. तर याच्यापेक्षा हा जो क्वेश्चन आहे B1 हा खूप इझी आहे बघा. या ठिकाणी तर हा 1 मार्क पटकन मिळाला. हे 3 मार्क तर तुम्ही जे तुमच्या फ्रेंड्स बरोबर बोलता त्याचे जे डायलॉग्स आहेत तेच तर राईट करायचे आहेत, आणि हे काही जंबल स्टेटमेंट आहेत हे अगदी व्यवस्थित अरेंज करायचे आहेत किंवा त्याच्यापासून डायलॉग तयार करायचे आहेत. मग जर तुम्हाला हा और क्वेश्चन सोडवायचा असेल तर हार्डवर्क अ की टू सक्सेस याच्याबद्दल काय लिहावं लागणार आहे, स्पीच द्यावं लागणार आहे. सो त्याच्यासाठीचे पॉइंट, हार्डवर्क, नो शॉर्टकट फॉर सक्सेस, स्टे मोटिवेटेड, नेहमी मोटिवेशनल असलं पाहिजे, सेट अ गोल्स, तुमचं ध्येय निश्चित केलं पाहिजे, प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे त्याच्या दृष्टीने, सतत प्रयत्न, कन्सिस्टन्सी असली पाहिजे आणि पर्सिव्हरन्स. देन ड्राफ्टिंग अ स्पीच, मार्किंग स्कीम. तर त्याच्यासाठी मार्किंग स्कीम ही अशा प्रकारची असलेली असणार आहे. क्वेश्चन 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आणि 5 मार्क्ससाठी आहे. A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. नॉन वर्बल टू वर्बल. तर काय करायचं आहे, त्यांनी डूज अँड डोंट्स दिलेला आहे, त्याचा आपल्याला पॅराग्राफ बनवायचा आहे किंवा पॅसेज बनवायचा आहे. ओके, द डू अँड डोंट्स टू बी फॉलोड ड्युरिंग द व्हिजिट ऑफ बॅनरघट्टा नॅशनल पार्क बेंगळूर. तर याच्यामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी करू नये हे या चार्ट थ्रू दिलेले आहे आपल्याला, त्याच्यावरचे पॅसेज करावा लागणार आहे. किंवा वर्बल टू नॉन वर्बल. तर या ठिकाणी इथे त्यांनी हा पॅराग्राफ दिलेला आहे.
याच्यावरून तुम्हाला ट्री डायग्राम करायची आहे. एक्सपांड द थीम. आता हा क्वेश्चन सुद्धा 5 मार्क्स साठी आहे. एक्सपान्शन बेस्ड ऑन अ प्रोवर्ब, मॅक्सिम, कोटेशन अँड स्लोगन. तर ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काहीतरी एक्सपांडिंग सेंटेन्सेस लिहावे लागतील. ॲज यू सो शाल यू रीप. अँड बी आहे डिस्क्रायबिंग अ प्लेस. डिस्क्राईब द प्लेस दॅट यू हॅव व्हिजिटेड. तुम्ही कुठल्या जागेला भेट दिली आहे ते. मेन्शन द नेम ऑफ द प्लेस, डिस्टन्स फ्रॉम द नियर बाय डिस्ट्रिक्ट, व्हॉट यू सॉ, स्पेशल फूड, फ्रूट, क्लायमेट, बेस्ट टाइम टू व्हिजिट. तर तुम्ही कुठल्या ठिकाणी ट्रिपला गेलेला असाल तर त्या ट्रिपच्या ठिकाणाचं तुम्ही ते डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. सोपा क्वेश्चन आहे, लगेच 5 मार्क्स मिळणार. आता आलेला आहे सेक्शन 6, स्किल डेव्हलपमेंट. तर हा सेक्शन सुद्धा इझी असतो, हातचे मार्क्स असतात आणि पैकीच्या पैकी ते मिळतात. क्वेश्चन 7A, लाईव्ह इंग्लिश. इमॅजिन दॅट यू आर अभिजित और समीक्षा अजय जोशी. त्यांनी नावं दिलेली आहेत. यू विश टू विथड्रॉ ₹2000 अमाऊंट फ्रॉम अकाउंट नंबर हे दिलेलं आहे. फिल द स्लिप गिवन बिलो, अप्रोप्रिएट युझिंग अप्रोप्रिएट डिटेल्स. तर ही अशा प्रकारची विथड्रॉवल स्लिप असते. या ठिकाणी तुम्हाला डेट, आता या ठिकाणी त्यांनी नाव सांगितलेलं आहे अभिजित किंवा समीक्षा, बँकेचं नाव, त्यानंतर अकाउंट नंबर जो दिलेला आहे तो व्यवस्थित फिलअप करायचा आहे. अमाऊंट त्यांनी सांगितलेली आहे किती आहे 2000, तर ती वर्ड्स मध्ये सुद्धा आणि ते ठीक आहे. चला बघूयात. इथे तर आपण डेट दिलेली आहे. त्यानंतर समीक्षा अजय जोशी नाव दिलेलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, या ठिकाणी बँकेचं नाव दिलं आहे. ब्रांच लातूर. त्यानंतर जो अकाउंट नंबर त्यांनी दिलेला आहे तो फिगर 2000 रुपीज ओनली आणि इथे ही सिग्नेचर. चला बघा किती सोपा प्रश्न आहे. क्वेश्चन 7B, ट्रान्सलेशन. हा एक क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केला तर 5 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे अगदी सोपा क्वेश्चन आहे, कंपल्सरी अटेम्प्ट करायचा. आता आलेला आहे ट्रान्सलेशनचा, 5 मार्क्स साठी असतो. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तर इथे आहे व्हर्च्यू आणि गोल. तर व्हर्च्यू म्हणजे काय, सद्गुण, आणि गोल म्हणजे काय, ध्येय. नेक्स्ट बी, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता हे सेंटेन्सेस मगाशी वर्ड होतं, इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. वी शुड लर्न फ्रॉम आवर मिस्टेक. म्हणजेच आपण आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. आता इन्व्हेन्शन म्हणजे काय तुम्हाला माहिती असलं पाहिजे, नेसेसिटी म्हणजे काय तुम्हाला माहिती असलं पाहिजे, त्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी चांगली पाहिजे. नेक्स्ट सी, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू इंग्लिश. तर त्यांनी जे दिलेले आहे, फर्स्ट काय आहे, पाणी बचत ही काळाची गरज आहे आणि पाण्याचा अपव्यय टाळा. तर याचा आन्सर बघा, आता हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. वॉटर सेव्हिंग इज द नीड ऑफ द टाइम अँड अवॉइड वेस्टेज ऑफ वॉटर. सो स्टुडंट, हा होता आपला इंग्लिशचा मॉडेल क्वेश्चन पेपर. अगदी सॉल्युशन सुद्धा आपण अगदी व्यवस्थित बघितलेलं आहे. मार्किंग सिस्टीम बघितलेली आहे. कोणते क्वेश्चन पटपट कव्हर करायचे आहेत, कोणत्या क्वेश्चनला किती वेळ लागणार आहे, हे अगदी सगळं डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितला, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.